आज या ऐतिहासिक दिवशी ऐतिहासिक विषयावर ऐतिहासिक ठिकाणी बोलताना इतिहास म्हणजे काय हे जाणून घेणं मला फार महत्वाचं वाटतं। इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांची नोंद, इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांची मांडणी, इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांच्या परस्पर संबंधातील साखळी, इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांचा इत्यर्थ, इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांची कारणमीमांसा, इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांचा वर्तमानाशी असणारा अनिवार्य अर्थ, इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांचा शोध आणि इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांची समीक्षा, याला इतिहास म्हणतात। आणि या जरी महाराष्ट्र देशाला जर या जगपटलावर कोणी पहिल्यांदा नेला असेल तर या महाराष्ट्राच्या प्रेरणादायी इतिहासानेच। राजमाता मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याचं पाहिलेलं देखणं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सत्यात उतरवण्यासाठी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला। आपण म्हणतो की जो निर्णय योग्य घेतो तीच माणसे यशस्वी होतात, पण या मताशी मी सहमत नाहीये। जी माणसे निर्णय घेतात आणि तो निर्णय योग्य आहे हे संपूर्ण जगाला सिद्ध करून दाखवतात तीच माणसे खऱ्या अर्थाने यशस्वी होतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या स्वराज्याचं सुराज्य होईपर्यंत हे स्वराज्य कुणी तारलं आणि कसं तरलं याचा इतिहास सुद्धा महाराष्ट्राला खूप प्रेरणादायी ठरतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा या सर्व गणिमांना स्वराज्यातील गद्दारांना असं वाटलं संपलं, स्वराज्य संपलं, आता मातीत मिळालं। कोण तारणार आहे स्वराज्याला? स्वराज्याच्या सूर्याचा तर अस्त झालाय, आता स्वराज्य कोणीही तारू शकत नाही। पण आई जगदंबेच्या कृपेने 14 मे 1657 हा दिवस या महाराष्ट्राच्या इतिहासात नव सूर्य उदय घेऊन आला होता। वेळी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कडेकपाऱ्याचा आवाज घुमू लागला, तेजस्वीला पराक्रमाचा चंद्र शोभतो नभी, महाराष्ट्राच्या क्षितिजावरती तीच उमटली छबी, चंद्र बोलतो दिव्य घडविण्या आम्हा शुभाशिष द्यावे, सूर्य सांगतो कले कलेने स्वराज्य हे वर्धावे, सूर्य सांगतो कले कलेने स्वराज्य हे वर्धावे। या पुत्राचं नामकरण करण्यात आला संभाजी उर्फ शंभू। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, बाळ शंभू महाराजांचा जन्म झालाय, परंतु त्यांच्या मातोश्री सईबाई या आजारी होत्या। जसे दिवस सरतील तशा त्या त्रासाने खंगत चालले होते। राजवैद्यांच्या उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत काही फरक पडत नव्हता। शेवटी दिवस उजाडला 5 सप्टेंबर 1659 या दिवशी सईबाईंनी अखेरचा श्वास घेऊन या जगाचा निरोप घेतला। शंभूबारांचं वय फक्त 2 वर्ष 3 महिने 9 दिवस। शंभूबारांना नक्की कळत देखील नव्हतं नक्की घडलंय तरी काय। समोरच्या थोड्या मोठ्यांच्या डोळ्यात तर मला अश्रू दिसतायत, ममतेच्या मायेने आणि भावनेच्या कल्लोळाने त्यांचे सुद्धा अश्रू पाणवले गेले। छत्रपती संभाजी महाराजांच्या जर चरित्राचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल 5 सप्टेंबर 1659 याच दिवसापासून त्यांच्या खऱ्या संघर्षमय जीवन यात्रेचा प्रवास सुरू झाला, ते त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम। शंभूबाळांच्या जरी माता अस्तित्वात नसल्या तरी या महाराष्ट्राला ही 2 अनमोल रत्ने बहाल करणारी स्त्री म्हणजेच राजमाता जिजाऊ साहेब। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ताकदीनं उभं केलं होतं त्याच ताकदीनं त्यांनी शंभूबाळांना देखील संस्कार केले, संस्कारांचं खतपाणी घातलं, शौर्याचं बाळकडू देखील पाजलं। आज आपल्या आजकालच्या स्त्रिया काही म्हणतात नक्की जिजाऊ साहेबांनी असे काय संस्कार केले की त्यांनी 2 अनमोल रत्ने माणसं घडली गेली। संस्कार म्हणजे काय हो? आचार आणि विचार यांच्या परस्पर समन्वयातून प्रकट होणारं कृतिशील सौंदर्य म्हणजे संस्कार आहेत। आणि याच संस्कारांनी छत्रपती शंभू बाळ आता हळूहळू मोठे होत होते। मग त्यांच्या शिक्षणाची प्रशिक्षणाची जबाबदारी केशव भट उमाजी पंडित यांच्या हाती दिली आली आणि नंतर मग त्यांची अगदी मुळाक्षरे लिहिणे वाचणे गणित भूगोल मराठी भाषा संस्कृत भाषा काव्यालंकार पुराणे ग्रंथे दांडपट्टा तलवारबाजी युद्धशास्त्र अश्वविद्या धनुर्विद्या राजनीती प्रशासन व्यवस्था या सगळ्याच त्यांना ज्ञान देऊन विषयात आणि शास्त्रात पक्व केलं जात होतं। छत्रपती शंभू महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची घोडदौड करीत असताना परिस्थिती पाहून आपल्या समोर घेऊन जायचे। तेव्हा आपल्या आबासाहेब रयतेत कसे मिळून मिसळून राहतात, कसे वागतात, कसे बोलतात, कसे चालतात, कशी वर्तवणूक करतात, दूरदृष्टीने कसे चिंतन करतात आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करतात या सर्व गोष्टींचं त्यांनी चिकित्सापूर्वक निरीक्षण केलं आणि या गोष्टींना त्यांनी आपल्या आयुष्यात आगत त्याचं स्थान दिलं। आता शंभूबारांना ते नैसर्गिकरित्याच त्यांना एक सौंदर्य प्राप्त होतं। त्यांची शरीरयष्टी म्हणजे अगदी दणकट आणि मजबूत, जिथे जातील तिथे ते आकर्षक बिंदू ठरायचे। आणि आता छत्रपती संभाजी महाराज मोठे होत असताना ते आता स्वराज्याचा विजयी रथ पुढे नेण्यासाठी सक्षम झाले होते। आपण छत्रपती संभाजी राजांच्या चरित्राचा अभ्यास केला तर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य अतुलनीय आहे। आणि जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा
कुतुबशाही आदिलशाही यांना एकत्र करून त्याच वेळी सिद्धी पोर्तुगीज इंग्रज यांना त्यांच्याच बिळात कोंडून ठेवणारा, दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोंगर पोखरून जलनियोजन करणारा, इतर धर्मांचा सन्मान करणारा आणि धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा, बालमजुरी बेड बिगारी यांच्या विरुद्ध कायदा करणारा, स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा, देहू ते पंढरपूर या आषाढी वारी दरम्यान संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा, त्याचप्रमाणे शिवप्रभूंची इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वतःचा राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 15व्या दिवशी मध्य प्रदेशात दूर बृंदारपुरावर छापा घालणारा, शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा, सैनिकांच्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा, आपल्या स्वराज्याचा आरमार सुसज्ज व्हावं यासाठी परदेशातील तंत्रज्ञान व प्रशिक्षितांचे सहकार्य घेणारा आणि स्वतःचे बारूदखाने या महाराष्ट्रात निर्माण करणारा आणि स्वदेशीचा महामंत्र देणारा, मोठ्यांचा आदर आणि स्वराज्याची कदर ठेवून या स्वराज्यासाठीच शेवटपर्यंत लढणारा या महाराष्ट्राचा छावा पुण्यश्लोक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.